श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर एक असे स्वामीसेवक आहे, त्यांना स्वामींचे प्रचंड अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडं एक प्रासादिक स्वामींचे पादुकासुद्धा आहे. तर नमस्कार गुरुधर काका, आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामी सोबत धन्यवाद. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला हे विचारू इच्छितो की ह्या पादुका तुम्हाला कशा प्राप्त झाल्या? या पादुका माझे सद्गुरू रामभाऊ जोशी लकडे आत्ता आहेत नाही 83 साली सोबत केले, त्यांच्या कृपेमुळे मिळाल्या. मी त्यांच्याकडे 75 साली पहिल्यांदा गेलो होतो. त्यानंतर त्यांच्याकडे अनुग्रहित केलं त्यांनी आम्हाला आणि मग त्यांच्याकडे मी जायला सुरुवात केली. म्हणजे की भेटायचं म्हणजे अजिबात शांतपणे भेटायचे, काय कोणाला काही त्यांच्याकडे हे नव्हतं पद्धत. मी या त्या वेळेत त्यांची वेळ असायची संध्याकाळी, त्यावेळेस जाऊन भेटायचो. काही दक्षिणा ते काय कसलाही प्रकार नव्हतं त्यांच्याकडे. गेल्यानंतर बहुतेक संध्याकाळची वेळ असेल, चहा द्यायचा, काही वेळा खायचे पोहे ते केलेले असायचे किंवा कोणीतरी घेऊन आलेलं असायचे, ते द्यायचे सगळ्यांना. आणि फारच थोडे लोक ते असं व्यवहारिक ज्योतिष ते बघत नव्हतं, पण त्यांना समजत होतं. तर त्यांच्याकडे मी जायला लागलो, मला त्यांचे अनुभव आले चांगले. आणि त्यांच्याकडे पाठवणारे म्हणजे माझे बोरचे सिनियर नाही लागू म्हणून होते, त्यांच्यामुळे त्यांच्याकडे जायला लागलो. आणि मग त्यांनीच त्यातून नाम दिलं. पादुका सुद्धा अशाच त्यांच्या 83 मध्ये हे झाल्यानंतर मी त्यांच्या घरी मामीकडे जातो, मिसेसकडे. त्याही सुद्धा घरी पुष्कळ यायचे. 99 पर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मग ते जेव्हा त्यांच्या घरचं बिल्डिंग बांधून झाली, कुठे कुठे होता वाडा यांचा? शनीपाराचीच समोरच जोशी लकडे सुगंधी, त्या वाड्यातच ते राहत होते. 2 खोल्या होत्या त्यांच्याकडे. तो वाडा बांधल्यानंतर तिथे कोणती एक फॅमिली राहत होती, मला माहित नाही त्यांचं नाव. ते एकटेच राहत होते वाटतं त्या फ्लॅटमध्ये. ते एक्सपायर झाल्यानंतर ती जागा मोकळी करायची म्हणून मोकळी करताना पादुका मिळाल्या त्यांना. त्या पादुका कोणाला द्यायच्या हा प्रश्न पडला त्यांना. तर त्यांची बहीण म्हणजे रामभाऊ जोशी लकडेंची गुरु जे आहेत, त्यांची बहीण पुष्पाते यागाची, ती माझ्यापेक्षा मोठी होती 3-4 वर्षांनी. पण तिने तिलाही सांगितलं काय बघ. तर मग तिने मला विचारलं, तू पादुका घे, आम्हाला द्यायची इच्छा आहे, तू घेणार का? तर मला मी प्रश्न पडला काय करावं, कारण पादुकाचं महत्व ते आपण पाळता येईल का. मी तपस्वी काकांना विचारलं. तपस्वी काका म्हणले तर लगेच घे आणि एक काम कर, फक्त श्रीफळ पेढे घेऊन जा. कमलाकर तपस्वी म्हणताय का? बरं. पेढे आणि हे श्रीफळ घेऊन जा. पेढे श्रीफळ तिथं ठेवलं, त्यांना दिलं आणि पादुका घेऊन मग त्यांच्या घरीच गेलो. त्यांच्याच घरी कुलकर्णी म्हणून एक पुजारी आम्ही हे करणार ब्राह्मण, त्यांनी अभिषेक केला तिथेच सगळ्यांनी आम्ही, आणि त्या पादुका घरी घेऊन आलो. ही इच्छा होती माझी पादुका घ्यावीत, पण त्या पादुका कशा घ्याव्यात, कोणाकडनं घ्याव्यात, काय करावं हे समजत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी गेले की इच्छा असायची आपल्याला पादुका असावेत आपल्या घरी. ह्या पादुका तुम्हाला किती साली प्राप्त, म्हणजे किती वर्ष झाली प्राप्त होऊन तुम्हाला? 2009 मध्ये मिळाले. 2009 मध्ये मिळाले. आता त्यानंतर तुम्ही जेव्हा इकडं तुमच्या घरामध्ये स्थापन केलं, त्यानंतर तुम्हाला काही पादुकांचे अनुभव आले का? म्हणजे पादुका माझ्या घरामध्ये आल्यानंतर काही बदल जाणवले का तुम्हाला? जर जाणवले असल्यास ते काय आहे? बदल चांगलेच जाणवले, पण काही त्रासदायक असं काहीच झालं नाही. उलट एक भीती मनात असते ती केव्हाच राहिली नाही. आणि कॉन्फिडन्स होते की आपल्याला पादुका आहेत, तर शेवटी प्रश्न पडला तर उत्तर मिळेल. मी 2002 ते 2012 मध्ये पवारनगरला इंजिनिअरिंग कॉलेज होतं, तिथे सर्व्हिसला होतो. तर एकदा दररोज पहाटे सकाळ 7:15 पावणे कॉलेज असायचं. मी पहाटे 3च्या गाडीने जायचो, पण एकदा त्या दिवशी लवकर जायचं म्हणून रात्री 11च्या गाडीने गेलो. संगमनेरला उतर, संगमनेरहून पुढच्या दुसऱ्या गाडीने कॉलेजच्या गेट समोर उतरलो, म्हणजे बाजू तिथं जायचा रस्ता होता. तर तिथे मंदिर आहे देवीचं, नवरात्र होती नेमकी.
तर नवरात्रीत नेहमी वाघ त्या मंदिरात यायचा. तर ज्या रस्त्याने जात होतो त्या रस्त्याने गेलो मी, कारण जवळजवळ एक अर्धा मिनिट 301 मीटरचा रस्ता होतो. तर काही नाही, तिथं गेल्यानंतर लोक मला सिक्युरिटीने विचारत, तुम्ही कसे आत आलो इकडं आला? तर वाघ आहे रस्त्यात. म्हटलं मला काही दिसलं नाही, मला काही भीती वाटली नाही. तीन आरामात एक अर्धा किलोमीटर पुढे स्टाफ क्वार्टर, पण पुढे कॉलेजचे सिक्युरिटी सगळे होते, पण काय तिथून भीती वाटत नव्हती आणि सुरक्षितपणे घरी गेलो. आता तुम्ही हा जो अनुभव सांगितला, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठले अनुभव आलेत का स्वामींचे? एखादा आम्हाला सांगू शकाल? मी पवारनगरला राहत होतो, मी नोकरीसाठी निमित्त, आणि दर शनिवारी 15 दिवसांनी पुन्हा येतो घरी. तर मला ते त्रासदायक वाटायला लागलं. पवारनगरला पाण्याचा प्रश्न सुरू झाला. मी पुण्यात नोकरी बघायची इच्छा झाली होती, म्हणून पण एक परीक्षेच्या कामासाठी एका कॉलेजमध्ये पुण्यात आलो होतो, KGM मध्ये. तर तिथे परीक्षा झाल्यानंतर सहज तिथले प्रिन्सिपॉल जे होते ते माझ्या माहितीचे होते. तर त्यांची आधीच कोणीतरी बोललं होतं, त्यांना साहेब तुम्हाला बघा घ्यायचं असेल तर, कारण माझं पोस्ट ग्रॅज्युएटसाठी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी टीचर होतो. आमच्याकडे PG करायचं असेल त्याला गाईड म्हणून रेकग्नाइज टीचर लागतात युनिव्हर्सिटीचे. तर त्याने मला लगेच या मग तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा, चालेल. आणि मग तिथले डायरेक्टरशी भेटले आणि त्यांनी लगेच हो म्हणून सांगितलं. तो असं म्हणजे अनुभव पुण्यात याचा प्रश्न सोडवला त्यांनी. सर्वांची दृष्टी तुमच्यावरती आहे याचा अर्थ असा जर. खरं. आता जर कोणाला पादुकांच्या दर्शनासाठी यायचं असेल तर कसं आहे, तुम्ही पत्ता सांगू शकाल एखादा? हो सांगतो. फोन नंबर आहे, पत्ता 171/3 171 शुक्रवार पेठ, फ्लॅट नंबर 3, विश्वनाथ अपार्टमेंट, सिंधीआळी, केळकर म्युझियम जवळ, पुणे 411002. फोन नंबर 8329028232. शक्यतो त्यांनी फोन करून आलं की बरं पडेल, कारण मी इथे नसेल घरी तर त्यांना प्रश्न. काकांचा पत्ता आणि त्याचबरोबर त्यांचा फोन नंबर मी कॉमेंट बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. ज्यांना कोणाला या पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल त्यांनी काकांना फोन करा आणि फोन करूनच या दर्शनासाठी. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.